नमस्कार. पालकांसाठी एक महत्त्वाचा मेसेज. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या पाल्याला सोडण्यासाठी सेंटरवर जातात, तर बऱ्याचदा काय होतं की तो मुलगा मुलगी तुम्ही सेंटरवर ड्रॉप केला, त्याची पुढची प्रोसेस सुरू झाली की तुम्हाला कोणीतरी ओळखीचं मिळतं किंवा तिथे उन्हात थांबायचं नको म्हणून तुम्ही दूर कुठेतरी एखादी सावली, एखादं झाड शोधून तिथे जाऊन थांबतात. आता याच्यामध्ये गोंधळ काय होतं की मुलाला एनरोल करत असताना एखादं डॉक्युमेंटची कमतरता पडली किंवा एखादा क्रायटेरिया जर फुलफिल होत नसेल मुलाकडनं, तर तो मुलगा तुम्हाला शोधण्यासाठी बाहेर येतो. त्याच्याकडे फोन ऑब्व्हियसली नसतो, बॅग तुमच्याकडे असते, बरंचसं सामान तुमच्याकडे असतं आणि तुमचं आणि त्याचं कम्युनिकेशन झालेलं नसतं की तुम्ही कुठे थांबणार आहात किंवा तुम्ही जिथं पेपर संपल्यानंतर थांबणार आहात असं ठरलेलं असतं, तिथं तुम्ही लगेच नाही जात. कोणीतरी ओळखीचं मिळतं, आपण चहा घेण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी तिथं थांबतो की आता 3 तासाचा वेळ आहे. म्हणून माझं सर्व पालकांना हे सांगणं आहे की तुम्ही 2 वाजेपर्यंत सेंटरच्या बाहेर एक जागा तुमच्या मुलीला सांगा की मी 2 वाजेपर्यंत इथंच थांबेल. कशाचीही गरज पडली तर त्याला डायरेक्टली तिथं यायचं आहे आणि तुम्हाला इकडे तिकडे शोधत फिरायचं नाही आहे. कारण एखादं डॉक्युमेंटमध्ये काही अडचण आली किंवा एखादा क्रायटेरिया काहीतरी अडचणीचा वाटला, त्याला एनरोल करताना तुमची मदत लागली किंवा तुमच्याकडे जे सामान त्याचं आहे ते सामानमधलं काहीतरी न्यायचं राहिलंय, तर तो वेळेवर तुम्हाला इकडे तिकडे शोधत फिरू शकत नाही किंवा तुम्ही त्याला सापडत नाही आणि हा खूप गोंधळ होऊन जातो. त्यावेळेला एकतर सेंटरवर इतके सगळे लोक असतात, त्यात तुम्हाला कुठे शोधणार, तो जागा नवीन असते. म्हणून सर्व पालकांना माझं हे आग्रहाचं सांगणं आहे की 2 वाजेपर्यंत म्हणजे पेपर स्टार्ट होईपर्यंत तुम्ही सेंटरच्या गेटच्या जवळपासच कुठेतरी थांबा आणि हे तुमच्या मुलाला आणि मुलीला माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठे थांबलेले आहेत. 2 ते 5 तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार कसाही टाइम स्पेंड करा, पण 2 वाजेपर्यंत जोपर्यंत पेपर स्टार्ट होत नाही, जोपर्यंत त्याचं एनरोलमेंट फायनल होत नाही, तोपर्यंत तुम्ही सेंटरच्या जवळून जाऊ नका दूर आणि तुम्ही कुठे थांबलेले आहात ते त्याला सांगा. थँक्यू.